माझे मित्र, माझे स्नेही नामदारवाडी केशव यांचा जीवन गौरव सोहळा व त्यांच्या आठवणीतील माणसं हा आत्मचरित्र याचं प्रकाशन, या सोहळ्याचे अध्यक्ष राज्याचे माजी मुख्यमंत्री खासदार अशोकरावजी चव्हाण साहेब, व्यासपीठावर उपस्थित असलेले या भागाचे लोकप्रिय आमदार भीमरावजी केराम, मुद्दाम या कार्यक्रमाला आलेले आपल्या जवळच्या मतदारसंघाचे आमदार किशनरावजी वानखेडे, ज्यांनी आत्ताच आपल्याला मार्गदर्शन करून पुढच्या कार्यक्रमाला गेले, ते शिक्षक मतदारसंघातले अतिशय कार्यक्षम असे आमदार विक्रमजी काळे, आमचे सहकारी माजी आमदार ओमप्रकाशजी पोखरणा, माजी आमदार अमरनाथजी राजूरकर, मुद्दाम उपस्थित असलेले ज्यांचे आमच्या केशव कुटुंबाचे कौटुंबिक संबंध आहेत ते पुरुषोत्तम गावंडे, माजी आयुक्त नरेंद्र चव्हाण, जगदीश भोसीकर, किशोर स्वामी, प्रवीण पाटील चिखलीकर, आमचे व्यंकटराव मामा कल्याणकर, संजयजी लांकर, गोविंदराव पाटील नागेलीकर, केदार साळुंके, राम भारती महाराज, किशोर देशमुख अर्धापूरकर, अनिल पाटील बाबळीकर, राजेंद्र मुसळे, बालाजी मिरकुटे, दत्ता पाटील, शिवराज जाधव राघव, राजेंद्र केशवे आमच्या बँकेचे संचालक, सुजित केशवे, चिरंजीव निरंजन केशवे, अमोल केशवे, अतुल केशवे, निळकंठ केशवे आणि बाबाराव केशवे, व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर आणि मोठ्या संख्येने उपस्थित असलेले नामदारराव केशवेवर, त्यांच्या कुटुंबावर प्रेम करणारे बंधू आणि पत्रकार मित्रांनो, आज अतिशय सुंदर असा जीवन गौरव सोहळा माजी मुख्यमंत्री अशोकरावजी चव्हाण साहेबांच्या उपस्थितीमध्ये होतोय आणि ह्या कार्यक्रमाला मलाही उपस्थित राहता आलं याचा मला मनापासून आनंद आहे. तसं नामदारराव मी फार लांबच्या कार्यक्रमाला जात नाही, मला पाठीचा त्रास आहे, मी फार प्रवास करत नाही, पण नामदेवरावचे आणि माझे संबंध गेल्या 50 वर्षाचे आहेत, प्रेमाचे, मित्रत्वाचे. 1974 मध्ये तुमची आमची पहिली ओळख झाली. आता एका पूर्वीच्या कार्यकर्त्याने सांगितलं की जिल्हा बँकेच्या निवडणुकीमध्ये शंकरराव चव्हाण साहेब आपल्या घरी आलेले होते, मी आलो होतो. शंकरराव चव्हाण साहेब आपल्या घरी आले नव्हते, मी, निवृत्ती पाटील आणि भुजंगराव किनाळकर तिघं आम्ही रात्री 2 वाजता तुमच्याकडे आलो होतो. जात नाही मी त्या इतिहासामध्ये, पण नामदेवराव तुमची आमची दोस्ती झाली ती 1980 मध्ये. 1980 मध्ये केरामजी शंकरराव चव्हाण साहेब खासदारकीला पहिल्यांदा उभं टाकले आणि साहेबांच्या विरोधात स्वर्गीय केशवराव धोडगे साहेबाला सर्वांनी मिळून उमेदवारी दिली. मी त्या इतिहासात फार विस्तारामध्ये जात नाही, पण शंकरराव चव्हाण साहेबांचे जेवढे जुने सहकारी होते त्यांनी केशवी साहेबाला, केशवराव धोडगेला पाठिंबा जाहीर केला. नामदेवराव साहेब दोस्ती होती आणि आमच्या नामदेवरावचं काम कंधार मतदारसंघामध्ये आणि अहमदपूरमध्ये होतं. फार मोठा यांचा मित्रपरिवार होता. मी नामदेवरावला विनंती केली की नामदेवराव तुमच्या मदतीची आम्हाला आवश्यकता आहे आणि मला नामदेवराव केशवेचे आजही अभिनंदन यासाठी केलं पाहिजे की शेका पक्षामध्ये असताना तुम्ही साहेबाचा प्रचार केला. मला आठवतं एक जीप दिली तुम्हाला मी फक्त, आणि तुम्ही 1 महिना घर दार सगळं सोडून ते कंधार आणि अहमदपूरमध्ये होते. आणि भीमरावजी साहेब त्यावेळेस फक्त 30,000 मतांनी निवडून आले.
30,000 मी अतिशय म्हणजे अधिकृत सांगतो, त्यामध्ये किमान आमच्या केशवेचे 10,000 मतं आहेत 30,000 मधले. म्हणून साहेबांचं जे फार मोठी निवडणूक होती. मी तुम्हाला नामदेवराव केशवेचे कितीतरी प्रसंग आपल्याला सांगता येतील. सुरुवातीपासून यांची बैठक कम्युनिस्ट होते मला तरी चालेल तुम्हाला, डाव्या विचारसरणीचे शेतकरी, शेतमजूर, आदिवासी यांच्या प्रश्नावर नेहमी चळवळी उभा करून आंदोलन करणारा नामदेवराव केशवे तुम्हाला सांगतो, तेही वयाच्या 22व्या वर्षी. 1970च्या दशकामध्ये महाराष्ट्रामध्ये प्रमुख विरोधी पक्ष शेका पक्ष होता. पूर्ण महाराष्ट्राचा जर आपण त्यावेळेस राजकारणाचा जर अभ्यास केला तर काँग्रेसच्या विरोधामध्ये मुख्य पक्ष जो आहे ना तो शेका पक्ष होता. आणि हा शेका पक्ष समाजवादी आणि डाव्या विचारसरणीचा होता. म्हणून आमचे नामदेवराव केशवे खरं तर डाव्या विचारसरणीचे, थोडस कडक बोलणारे, थोडस ॲग्रेसिव्ह राहणारे, शेतकऱ्याच्या प्रश्नावर, शेतमजुराच्या प्रश्नावर आंदोलन करणारे, असं त्यांचा चळवळीचा काळ हो. आमचे ओमप्रकाश पोखरणाने काही विषयाचा याच्यासाठी उल्लेख केला, मी त्याच्या विस्तारात जात नाही. पण मला एक सांगितलं पाहिजे, नामदेवराव, शंकरराव चव्हाण साहेबांना तुमच्यावर खूप प्रेम केलं. साहेबांना मला जवळून पाहायची संधी मिळाली मी तुम्हाला. साहेब कित्येक वेळा देशाचे गृहमंत्री असताना मुख्यमंत्र्याला अपॉइंटमेंट द्यायचे नाही. आहे त्यांचं शेड्यूल राहायचा तसं तुम्हाला. पण नामदेवराव तुम्हाला भेटत होते. खूप प्रेम केलं. नंतरच्या काळामध्ये अशोकरावने तुम्हाला खूप सहकार्य केलं. तुम्हाला माहित आहे की बँकेचे तुम्ही उपाध्यक्ष राहिलात, जिल्हा परिषदचे कृषी सभापती झालात. इथला जो बस डेपो आहे भीमरावजी, फार जुनी गोष्ट आहे, हे यांच्यामुळे झालेलं आहे तुम्हाला सांगतो. नाहीतर इथं तुमच्या मावाला बस डेपो व्हायसारखं वाहतूक नव्हती. पण नामदेवराव केशवेंनी त्या ठिकाणी बस डेपो केला, याची मला आजही आठवण आहे. आणि अशोकराव आपल्याला आठवत असेल, माहूर तालुक्याच्या निर्मितीमध्येही नामदेवराव केशवाचा सिंहाचा वाटा आहे. मी तर थोडंसं अशोकरावची माफी मागून सांगतो, तुम्हाला माहित नाही, किनवटला जिल्हा करा म्हणणारे नामदेवराव केशवे आहे. काय अशोकराव, तुम्ही त्याची साक्षीदार आहात. तुम्हाला सांगतो, अशोकराव जेव्हा मुख्यमंत्री होते हे मधून मधून म्हणायचे, अशोकरावला म्हणायचे की केशवाला समजून सांगा जिल्हा होत नाही. पण नामदेवराव म्हणायचे की नाही, होऊ शकतो, का होत नाही, पुसत आमच्याकडे जोडा. खूप काही सांगता येईल तुम्हाला माहित नाही, खूप वेळ झालाय. सगळ्यात महत्वाचं जे मी पाहिलं, प्रामाणिकपणा, ज्याचा उल्लेख आमच्या नामदेवराव केशवेंनी केला. 50 वर्ष एखाद्या कुटुंबाशी प्रामाणिक राहणं हे अवघड काम आहे. आम्ही जावई असूनही कुटुंबाशी, या चव्हाण कुटुंबाशी फार प्रामाणिक राहू शकलो नाही, तुम्हाला माहित नाही. आणि आमच्या राजाला पोखरणाचंही तसंच झालंय तुम्हाला. तसे हे पहा, इतिहास जर काढून बसला तर जावई सहसा तसंच वागतात तुम्हाला. हा झाला विनोदाचा भाग. पण अशोकरावच्या सहकार्यामुळे आपण कॉटन फेडरेशनचे उपाध्यक्ष झाला, बँकेचे उपाध्यक्ष राहिले 2 वर्ष आपल्याला माहिती. आता कृषी उत्पन्न बाजार समिती तर किती वर्ष होते मला लक्षात नाही. तुम्हीच सभापती परमनंट, नंतर 2 केल्यामुळे झालं तुम्हाला माहित नाही, तरी परमनंट झालं.
पण एक आहे, आता जसा आमच्या कोकणाने उल्लेख केला, मला आठवतं मी 1-2-3 वेळा मीही गडकरी साहेबाला भेटायला गेलो, त्यावेळेसही तिथं हजर होते. तुम्हाला हा जो तुमचा आष्टा या ठिकाणी पेनगंगेवरचा पूल, मला वाटतं की किमान 70 वेळा गडकरी साहेबाला भेटले असतील. 70 वेळा. तो पूल बसणारा नव्हताच, फक्त नामदेवराव केशवेची पाठपुराव्यामुळं तो आष्टाचा पेनगंगेवरचा पूल झाला. नामदेवराव, तुम्हालाही माहिती आहे, मलाही माहिती आहे. आता आमचे विक्रमजी काळे म्हणले खरं आहे, आजचा आमचा नामदेवराव केशवांचा जीवन गौरव सोहळा या तरुण पिढीला प्रेरणा देणार आहे. भीमरावजी केरामचे भाषण अतिशय सुंदर झालं, मी तुम्हाला सांगतो. काय सांगतो, खूप सुंदर बोलले आमचे भीमरावजी. मी तुमचं भाषण पहिल्यांदाच थोडं विस्तारण ऐकलं, मोठं भाषण अतिशय चांगलं बोललं ते. आजचा जो हा सोहळा आहे तो तरुण पिढीला नामदेवराव केशवाच्या चरित्रातून मार्गदर्शन मिळावं अशा प्रकारचं त्यांचं चरित्र आहे. आज त्यांचे मुलंही अतिशय चांगलं काम करतायत. तुम्हाला आमचा राजेंद्र आमच्या बँकेवर आहे. नामदेवराव, तुमच्यावर खूप काही बोलता येईल, खूप काही आठवणी सांगता येईल, पण खूप उशीर झाला. आपल्याला अशोकराव ऐकायचं आहे. मी दत्तप्रभूच्या आणि भाऊच्या देवीच्या चरणी प्रार्थना करतो की आपल्याला उत्तम आयुष्य मिळावं, उत्तम आरोग्य मिळावं, दीर्घ आयुष्य मिळावं, अशी दत्तप्रभूच्या चरणी प्रार्थना करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराज.